फेटल तशी भजी खस्ता होतात. ओके. खस्ता म्हणजे एकदम मऊ सूत, हा, crispy जाळीदार, एकदम. एकदम क्रिस्पी, हा. आतून एकदम खस्ता होतात. हो. तर नमस्कार मित्रांनो, मी आता आलेलो आहे कोथरूडला आणि हे बघा इथे आजी आजोबा स्नॅक सेंटर दिसलेलं आहे. तर चला आपण विचारू यांना की काय बनवतायत. आजोबा कसे आहेत तुम्ही? मजेत मजेत. मजेत. हो. काय बनवताय आता इथे? हे काय वडापाव बनवतो, ओके. गरम गरम. गरम गरम एकदम. हो. कधीपासून बनवता इथे? आम्हाला झाली 35 वर्ष. 35 वर्ष. हो. आणि तुमचं वय काय आहे? आता माझं वय 70 आहे. 70? हो. बापरे. आणि आजी पण आहे तिथे? हो. अच्छा, तुम्ही दोघं आधीपासून बनवता इथे? हो. हो. आता हे वडापाव बनतायत ना? अगोदर पासून म्हणजे 8 पदार्थ होते, आता किती? होत नाही. 8 पदार्थ होते. दाबेली, अच्छा. मटकी भेळ, अच्छा. पॅटीस, मूग भजीचे सर्व प्रकार. हा. आता मुलांची लग्न झाली, मुलं लांब आहेत, आता हा. आम्ही दोघंच करतो. हो. आणि आमची चव अशीच आहे, हा. एकदा खाल्ली की पुन्हा आहे ना? पुन्हा येणार. 6 महिन्यांनी खाल्ली तरी तीच चव, हा. चवीत फरक नाही. बिलकुल नाही. हा. 35 वर्ष आमची सेवा आहे खूप. हो. आता काय काय बनवणार आहे आता? हे वडापाव हे आता वडापाव झाली की मुगाची भजी. बरं. एकदम थंडी पण आहे ना पुण्यात आता? हो हो, खूप थंडी आहे. हो. आणि मग किती वाजेला चालू होतं आपलं इथे? हा, टायमिंग किती वाजता सुरू होतं? आता 5:15 गाडी चालू होते, मग रात्री कितीपर्यंत? 10 पर्यंत असतो रोज? रोज. रविवार सोमवार काही नाही? सगळे 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 वार. कधीतरी सुट्टी असते. अच्छा. तर बघा मित्रांनो, इथे आजोबा आता वडापाव बनवतायत आणि हे बघा दिसायला पण एकदम एक नंबर दिसतोय. पण ट्राय पण करू इथे. याच्यानंतर मग मुगी भाजी बनणार ओरिजिनल एकदम. एकदम त्याच्यात काय काय टाकलेलं आहे आधी? ह्याच्यामध्ये मीठ, मिरची, हा. लसूण, आलं, कोथिंबीर. हे आता असं काढून घेतलं हो. की फेटून घ्यायचं. फेटावं लागतं? हो. त्याच्याशिवाय भजी हलकी फुलकी होत नाही. हा. अच्छा. जेवढं फेटेल तशी भजी खस्ता होतात. ओके. खस्ता म्हणजे एकदम मऊ सूत, हा, crispy जाळीदार, एकदम. एकदम क्रिस्पी, हा. आतून एकदम खस्ता होतात. हो. तोंडात टाकली तर विरघळली पाहिजे. इथे बघा आता एकदम क्रिस्पी असे मूग भजी इथे बनतात थंडीत, एकदम भारी खायला. आणि बनले की आता दाखवतो मी तुम्हाला. हे बघा बाबा एकदम फटाफट फटाफट टाकतात तेलात. एकच नंबर दिसतंय. वडे खूपच छान वाटले, खाल्ल्यानंतर आनंद वाटला. चवदार आणि खमंग आहेत. पहिल्यांदाच ट्राय केले का तुम्ही? पहिल्यांदाच आलो. माझ्या भाचीने मला सांगितले तर वडे चांगले मिळतात, म्हणून मी आलो इकडे खायला. तुम्हाला माहिती